नमस्कार शेतकरी दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं पूर्ण. माझं नाव रोहिदास नामदेव वालेकर. बरं बरं, मोबाईल नंबर सांगा एकदा. मोबाईल नंबर 93 हां 07 हां 23 हां 50 49. बरं. काय झालं होतं हळदीला? माझ्या हळदीला करपा पडला होता, करपानं करपू लागली. हां त्यासाठी ती औषध. बरं, पहिल्यांदा शेतकरी बंधूंना आपल्या रानाची क्वालिटी सांगा. रान एकदम चिबडं रान आहे हं. आणि आताही काही बघितलं तर पाणीच आहे रानामध्ये. पाऊस शेतकरी बंधूंनो काय असा जास्त नाही, पण इतकं चिबाड रान आहे की 5 ते 10 मिनिटाची ड्रिजलिंग जरी झाली तरी 2 दिवस रानात येता येत नाही. आज पाणी वावरामध्ये. हो, आज म्हणजे चप्पल तिकडे रोडला काढून आत यावं लागलं या स्टेजला. आणि हे पावसाळा लागला तसं हे असेच रान आहेत. असेच आहे. एकदम पिवळटपणा होता हळदीवर. पिवळटपणा होता. काय काय होतं सांगा एकदा हळदीवर पहिलं फवारणीच्या पूर्वी. फवारणीच्या पूर्वी पूर्ण पिवळी हळद होती. हां. पानं करपू लागली. करप्या या स्टेपला होता. येतं करप्या दाखवा, समोर या. करप्या दाखवा आपण. या स्टेपला पानं करपत होती शेतकरी बंधूंनो. आता काही काही शेतकरी म्हणतात की नवीन पानावर करपे येत नाही. आता हे फवारणी करते वेळेसचं पाणी, आता इतकं मोठं नको तोडायला. आता शेतकरी बंधूंनो भर उन्हात दाखवतो तुम्हाला. हे छोटे छोटे जे स्पॉट आहेत स्पोर्ट्सचे, हेच उद्या मोठे होऊन हा करप्या आहे. बरोबर आहे. फवारणी करून किती दिवस झाले एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती? 4 दिवस झाले. 4 दिवस. एक्स्ट्रीम 500 ml आणि पीक शक्ती 100 ml. बरोबर आहे. 4 दिवसानंतर काय काय वाटायला आज? 4 दिवसानंतर मी म्हणालो ना, फ्रेश हळद एकदम कलर आलाय. फ्रेश पानाने फुटवे. आता हे आजचं नवीन आलेलं पान दाखवा. हो, काढा हे दाखवा. एकदम काही नाही, याच्यावर डाग नाही, काही नाही. आणि हिरवेगार पाना. हिरवेगारपणा आहे. हां. डाग नाही पाना. शेतकरी बंधूंनो, इतकं चिबाड रान आहे की यात जर सारखी 5-7 दिवसाची झड लागली तर काहीच सांगता येत. गुडघे आहेत तर पाणी साचते याच्यामध्ये. हो, आणि निंदनही करता येत नाही, काहीच नाही. इतका भयानक पिवळेपणा होता या प्लॉटवर 8 दिवसापूर्वी. 4 दिवसांपूर्वी शेतकरी बंधूंनी फवारणी केली. हो. 4च दिवसानंतर इतका अप्रतिम रिझल्ट आहे. हळदीवर 7-7, 8-8, 10-10 फवारण्या करत बसू नका. वरून फक्त एकच रोग येतो, करप्या. आणि करप्यावर महागा मोलाचे कोणतेच औषधं पूर्णतः काम करत नाहीत. इवन कव्हरेज तर कोणतंच देत नाही की बाबा जसं आपलं फायनल आपण कोराजेन वापरतो, काईट वापरतो, परत ट्रेसर वापरतो, त्यानंतर टाटा समिट, हे औषधं तुम्हाला कव्हरेज देतात. फवारणीनंतर 15 ते 20 दिवस तुमच्या डागावर कोणत्याच प्रकारची अळी येतच नाही. त्या प्रकारात हळदीवरील करप्यासाठी ज्या शेतकरी बंधूंना 8-8, 10-10 फवारण्या करावं लागायच्या, ती एकच फवारणी. आणि जर अतिवृष्टी झाली, ड्रिजलिंग झाली, पुढच्या वेळेस खूप आभाळ राहिलं तर दुसरी फवारणी. फक्त एक्स्ट्रीम 500 ml प्रति एकर आणि कव्हरेजसाठी पीक शक्ती 100 ml फवारा. तुम्हाला महिना दीड महिना म्हणजे 22 दिवस कंपनीचे, पण आम्ही प्रत्येक जागेवर गेल्या वर्षी जवळपास 650 एकरवर तर डेमो प्लॉटच दिलेले होते. डेमो प्लॉटवर कुठेही तुम्हाला 22 दिवस तर नवीन कळीवर एक धब्बा येणार नाही. दुसरी गोष्ट, आता हा जो करपा आहे शेतकरी बंधूंनो, हे जे स्पॉट आहेत, हा स्पॉट याच्या वर अजिबात वाढू देत नाही, आहे तिथेच थांबवतो. हे का काय रॉकेट सायन्स नाही आहे की हा वाळलेलं पान हिरवं करील किंवा हा स्पॉट हिरवा करील. हा स्पॉट आहे तसाच राहतो. पण नवीन येणारी जी कळी आहे, आता फॉर एक्झाम्पल ही फवारणी करतानाची कळी आहे, म्हणजे ज्या दिवशी फवारणी करत होती त्या दिवशी थोडी निघाली होती, त्यावर करपा होता, त्यावर करपा दिसेल तुम्हाला. पण यानंतर येणारी जी कळी आहे त्या कळीवर तुम्हाला एक टागही येणार नाही. कंप्लीट 1 ते 1.5 महिना फवारणीची गरज नाही. आणि जर आली समजा यानंतर कधी सप्टेंबर एंडिंगला आपलं मराठवाडा आणि विदर्भात परतीचा मान्सून होतो, त्यावेळेस आली तर त्यावेळेस एक घ्या, चालतं. धन्यवाद दादा.